आज रविवार दिनांक 6 जून 2021 प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे। आजच्या भक्तीला आपण प्रारंभ करीत आहोत। प्रार्थना करूया। प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, मागील संपूर्ण मे महिना तू आमचा सांभाळ आणि प्रतिपाळ केलेला आहेस आणि हा नवीन महिना जून महिना तू आम्हाला दिलेला आहेस। आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो। हे बापा परमेश्वरा, आजची भक्ती तू आशीर्वादित कर, आजच्या भक्तांना तू आशीर्वादित कर। आणि बापा परमेश्वरा, आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत की स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध म्हणत असताना तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर। सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडकणे आणि थळे येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत। धनतानारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो म्हणतो आमचे स्वर्गीय बापा, आमेन। देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी यावेळेला आपण एक गीत गाणार आहोत आणि गीत होत असताना मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहणार आहोत। सदैव
उभे असतानाच आपण प्रेषितांचा मतांगीकार एकमुखाने एक चित्ताने जाहीर करीत आहोत. प्रारंभ करूयात. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया हीच पासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयाला जो येणार आहे त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. उभे असतानाच आपण आळीपाळीचा शास्त्रपाठ वाचत आहोत आणि आज 23वा रविवार. सज्जनांचा मार्ग प्रारंभ करीत आहोत. पहा, जीवन व मरण, हानी व लाभ ही आज मी तुझ पुढे ठेवली आहेत. मी तुला आज्ञा करीत आहे की तू आपला देव परमेश्वर याजवर प्रेम कर, त्याच्या मार्गांनी चाल. आकाश आणि पृथ्वी या साक्षी ठेवून आज मी तुम्हाला सांगतो की जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि शाप ही तुझ पुढे ठेवली आहेत. तू जीवन निवडून घे. आपला देव परमेश्वर याजवर प्रेम कर, त्याची वाणी ऐक, कारण त्यातच तुझे जीवन आहे, त्यातच तुझी आयुर्वृद्धी आहे. जे हे धर्मशास्त्र मी तुला आज देत आहे ते तुला अगम्य नाही, तुझपासून दूर नाही. ते स्वर्गात नाही की तू म्हणावे आम्ही ते पाळावे, म्हणून आमच्यासाठी स्वर्गात चढून जाऊन कोण ते आमच्याकडे आणील आणि ते आम्हास ऐकवील. ते समुद्रापलीकडे नाही की तू म्हणावे आम्ही ते ऐकून पाळावे, म्हणून आमच्यासाठी समुद्रापलीकडे जाऊन ते आमच्याकडे कोण आणील आणि आम्हास ते ऐकवील. हे वचन तर तुझ्या अगदी समीप, तुझ्या मुखी, तुझ्या चित्ती आहे, म्हणून तुला त्याप्रमाणे चालता येईल. परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहूदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन. मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यास मिस्र देशातून बाहेर आणले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार व्हावयाचा नाही. इस्रायलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा, मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन, मी ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. यापुढे कुणी आपल्या शेजाऱ्यास, कुणी आपल्या बंधूस परमेश्वराला ओळखा असा बोध करणार नाहीत, कारण लहानापासून थोरापर्यंत तो सर्व मला ओळखतील. मी त्यांच्या धर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही. आमेन. मंडळीने कृपा करून खाली बसून घ्यावे. शास्त्रपाठ वाचन आपण करीत आहोत. स्तोत्रसहित अध्याय 84 आणि वचने 1 ते 12 म्हणजे संपूर्ण. देवाच्या निवासस्थानासाठी तळमळ. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे.
माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारित आहे. हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करावयास आणि निवळीला आपल्या पिलांसाठी कोटे बांधावयास स्थळ मिळाले आहे. तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनेच्या राजमार्गांचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य. शोकजनक खोऱ्यातून जाताना ते त्यांना झऱ्याचे स्थानच वाटते. अगोटीचा पाऊसही त्यांची अबाधानी करीतो. ते अधिकाधिक शक्ती पावत जातात. सियोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, माझी प्रार्थना ऐक. हे याकोबाच्या देवा, कान दे. हे देवा, तू आमची ढाल आहेस, अवलोकन कर. तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्त्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते. कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवितो तो कितीतरी धन्य. आमेन. मंडळीला विनंती आहे, यावेळेला आपण पाळकीय प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादिदेवा, मनापासून आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा बापा परमेश्वरा, आम्हाला तुझी भक्ती तू लाभू दिलेली आहेस. ऑनलाईन का होईना आम्हाला भक्ती लाभू देत आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, या जून महिन्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. कारण बापा परमेश्वरा, तू आम्हाला या पहिल्या रविवारी हे प्रभू भोजन देत आहेस. आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत यासाठी की बापा परमेश्वरा, तू मागील महिन्यामध्ये तू आमचा सांभाळ आणि प्रतिपाळ केलेला आहेस. आणि बापा, आमचा आत्मा, जीव, शरीर तू सुरक्षित ठेवलेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा, आजची भक्ती तू आशीर्वादाची कर. सर्व मंडळीला तू आशीर्वादित कर. आलेल्या प्रत्येक भक्तांना तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा, तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. ओय बापा परमेश्वरा, आम्ही निरंतर तुझी स्तुती करत राहावी. फक्त पृथ्वीवरच नव्हे तर या पृथ्वीनंतर स्वर्गातही आम्ही तुझा जय जयकार करीत, आम्ही तुझी स्तुती करीत राहावे असा आशीर्वाद तू बापा परमेश्वरा भक्तीमध्ये असणाऱ्यांना देत आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, आज विशेष प्रकारे आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की आलेल्या सर्व प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य भर आणि भरत आहेस. तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. प्रत्येकांच्या अवतीभोवती तू आपल्या दिव्यदूतांची छावणी ठेव, जेणेकरून कोणताही रोग, आजार, मरी, महामारी, कोणतीही सैतानी शक्ती, क्लृप्ती, अडकण, अडथळा त्यांच्या आसपास सुद्धा येणार नाही. आणि बापा परमेश्वरा, तुझ्या गौरवासाठी निवडलेलं ते पात्र आहे, तर ते पात्र तू काठोकाठ भरून वाहणारा देव आहेस. ते पात्र आशीर्वादाने काठोकाठ भरून वाहवणारा तू देव आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या देवाच्या मंडळीवर तुझा आशीर्वाद दे. आणि बापा परमेश्वरा, त्यांच्याद्वारे या ऑनलाईन भक्तीचा आम्हाला हा लाभ मिळत आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो. बापा परमेश्वराची सर्व टीम यामध्ये अंतर्भूत आहे. या ऑनलाईन भक्तीच्या कामामध्ये ते अंतर्भूत आहे. त्या प्रत्येकांना आशीर्वादित कर, त्यांच्या कुटुंबांना आशीर्वादित कर. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. सहाय्य, कृपा, दया, अनुग्रह दे. या समय विशेष प्रकारे आम्ही पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्ससाठी मागत आहोत. बापा, सर्व सभासदांना तू आशीर्वादित कर. तू गौरवीला जा, तू उंचवीला जा. या समय विशेष प्रकारे हे बापा परमेश्वरा आम्ही मागत आहोत की मेथोडिस्ट चर्च इन इंडिया यासाठी बापा परमेश्वरा आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत की ही संपूर्ण बापा
MCI तू आशीर्वादित कर, सर्व बिशप वर्ग आणि कॉन्सिल्स तू आशीर्वादित कर. मुंबई रिजनल कॉन्फरन्ससाठी आम्ही मागत आहोत. आमचे सन्माननीय बिशप साहेब बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवण, त्यांची प्रिय पत्नी लेखरे यांनाही तू आशीर्वादित कर. बापा, संपूर्ण मुंबई रिजनल कॉन्फरन्स अंतर्गत येणारे सर्व चर्चेस तू आशीर्वादित कर. पाळक वर्ग, DS वर्ग, सर्व मंडळ्या तू आशीर्वादित कर. सर्व मिशनरी सुवार्थिक यांनाही तुझ्या चरणाजवळ घेऊन येत आहोत. बापा परमेश्वरा, प्रत्येकांचा सांभाळ प्रतिपाळ करणारा तू देव आहेस. या कोविड-19च्या भयंकर दिवसामध्ये बापा प्रत्येकांचा सांभाळ प्रतिपाळ तू कर. प्रत्येकांना बापा परमेश्वरा तू तुझ्या कृपेचं दयेचं एक अभेद्य कवच निर्माण कर, की जेणेकरून बापा परमेश्वरा हा कोविड-19 किंवा कोणताही रोग आजार महामारी त्यांच्या आसपास सुद्धा येणार नाही. हे बापा, आम्ही प्रार्थना करीत आहोत आमच्या पुणा डिस्ट्रिक्ट करिता. आमचे पुणा डिस्ट्रिक्टचे डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडेंट रेव्हरंड डॉक्टर S. रत्नमणी, त्यांचं कुटुंब परिवार, त्यांनाही आशीर्वादित कर. डिस्ट्रिक्टमधील सर्व पाळक वर्ग, सर्व मंडळ्या तू आशीर्वादित कर. भारत देश आम्ही तुझ्या नियंत्रणाखाली बापा परमेश्वरा आणीत आहोत, कारण तू परमेश्वर देव आहेस, परमनियंत्रक देव आहेस. हे बापा, आज भारत देशाला ज्या भयंकर स्थितीमधून जावं लागत आहे कोविड-19च्या, प्रभू ही बदलून टाकणारा तू देव आहे. ही परिस्थिती बदल बापा परमेश्वरा, सहाय्य कर, कृपा दया अनुग्रह दे. आणि बापा परमेश्वरा, महाराष्ट्र राज्यावर तू करुणा करत आहेस आणि आता बापा हा कोविड-19चा ओघ तू कमी करत आहेस. आम्ही तुझे आभार मानतो. सर्व राज्यकर्त्यांना तू आशीर्वादित कर. बापा परमेश्वरा, सर्व डॉक्टर नर्सेस त्यांना तू आशीर्वादित कर. सर्व बापा परमेश्वरा जे कर्मचारी आहेत, क्लास 4 कर्मचारी, त्यांना आशीर्वादित कर. सर्व बापा जो पोलीस फोर्स आहे त्यांना तू आशीर्वादित कर. बापा, आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. सहाय्य कृपा द्या, अनुग्रह दे. बापा परमेश्वरा, या वेळेला आम्ही प्रत्येकजण तुझ्या स्वाधीनाधीन आहोत. आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे. प्रभू, आज जे कुणी दुःखित कष्टी भाराक्रांत असेल, कुणी आजारी असेल, कुणी रोगी आजारी असेल, चिंता काळजांनी ग्रस्त असेल, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की बापा तू त्यांचं सांत्वन करणारा देव आहेस. हे बापा सांत्वनदाता बाप तू आहेस. तू त्यांना बापा परमेश्वरा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे दे. बापा, आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. मी तुझा दास सेवक तुझ्या कृपेच्या अधीन आणि स्वाधीन आहे. मला तुझी कृपाच पुरेशी आहे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येई. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझे आहेत. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूया. सर्वात प्रथम आपण शुभवर्तमान वाचन करणार आहोत आणि त्यानंतर देवाच्या उपकार स्तुतीसाठी आपण एक गीत गाणार आहोत. गीत झाल्यानंतर मंडळीला विनंती आहे, आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे. योहान शुभवर्तमान अध्याय 16 आणि वचन 16 ते 24. वियोग समयीचे उद्गार. थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. यावरून त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकास म्हणाले, हा मस थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल, शिवाय कारण मी पित्याकडे जातो असे जे म्हणतो त्याचा अर्थ काय. ते म्हणत होते थोड्या वेळाने असे जे हा म्हणतो याचा अर्थ काय. तो काय म्हणतो हे आम्हा समजत नाही. आपणाला विचारावे असे त्यांच्या मनात आहे हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. हे जे मी म्हणालो त्याविषयी तुम्ही एकमेकांना विचारित आहात काय. मी तुम्हाला खचित सांगतो की तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील. तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते. परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही. त्याप्रमाणे तुम्हाला आता दुःख झाले आहे तरी मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमचा आनंद तुमच्यापासून कुणी काढून घेणार नाही.
त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. हे देवाचं शुभवर्तमान आहे. देव बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. उभे असतानाच आपण देवाच्या उपकार स्तुतीसाठी एक गीत गात आहोत आणि गीत झाल्यानंतर मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. देवी बापाला धन्यवाद. सुप्रियानो, आपण आपल्या आजच्या संदेशाला प्रारंभ करीत आहोत. आपण प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, ऐकणारे कान, ग्रहण करणारी शक्ती दे, यासाठी की बापा परमेश्वरा, रूपांतराच्या डोंगरावर आमच्या परमेश्वर पित्याने आम्हाला आज्ञा दिलेल्या ह्याचे तुम्ही ऐका. प्रभू येशू ख्रिस्ताचे तुम्ही ऐका. आज हे बापा परमेश्वरा, आम्ही तुला विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की आम्ही देवाची वचने ऐकत आहोत असा विश्वास आणि खात्री आम्हाला दे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, म्हणतो आमचे स्वर्गीय बापा, आमेन. प्रियांनो,
मागील रविवारी म्हणजे 30 मे 2021 या दिवशी सायंकाळी 5 वाजता आमचे सन्माननीय बिशप साहेब बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवन यांनी सर्व पाळकीय मंडळीला, सर्व पाळक वर्गाला झूम मीटिंगच्या द्वारे जो संदेश दिलेला आहे तोच संदेश प्रत्येक मंडळीमध्ये प्रत्येक पाळकाने द्यावा ही त्यांची इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही पाळक साहेबांनी, बिशप साहेबांनी जो संदेश मागील रविवारी कम्फर्टिंग द हार्ट्स या झूम कार्यक्रमामध्ये संपूर्ण MRCच्या पाळक वर्गाला आणि डिकनेसेसला दिलेला आहे तोच आम्ही ऐकणार आहोत. त्याचं मुक्त अनुवाद आम्ही ऐकणार आहोत. आणि त्या संदेशाचा विषय आहे 3 व्हॅलीज, 3 दऱ्या. आणि प्रियांनो, या 3 दऱ्या ह्यांच्यामधून आम्ही हे समजून घेणार आहोत की देव आमच्या अंतःकरणाला कसं सांत्वन देत आहे, समाधान देत आहे. आणि हे आम्ही समजून घेणार आहोत. आज सर्वत्र कोविड-19 मुळे हाहाकार झाला. आमच्या महाराष्ट्रामध्ये, पुणे शहरामध्ये सुद्धा त्याचा उद्रेक झाला. देवाच्या कृपेने, दयेने आता पुष्कळच परिस्थिती नियंत्रणामध्ये येत आहे. रोजचे जे पेशंट्स आहेत ते आता कमी कमी होत चाललेले आहेत. रिकव्हरी रेट वाढलेला आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी कमी झालेला आहे. आणि या सर्वच गोष्टी देवाच्या कृपेने, दयेने, मंडळीच्या प्रार्थनेने देव आमच्यासाठी करत आहे. आणि अशा वेळेला देव आमचं सांत्वन करू इच्छित आहे. आम्ही समजून घेतलं पाहिजे. सर्वात पहिली दरी जी आहे ती आहे अखोर खिंड, त्रास देणारी दरी. आणि प्रियांनो, यहोशुवा याचा अध्याय 7 या अध्यायामध्ये आम्हाला हा सर्व वृत्तांत पाहायला मिळतो. आम्हाला माहिती आहे की इस्रायल लोक 40 वर्षांच्या प्रवासानंतर आता कनानामध्ये प्रवेश करते झालेले आहेत. आणि त्यांना कनानामध्ये प्रवेश करण्याआधी यार्देन ओलांडावी लागलेले आहे. त्यानंतर यरीहोचा पाडाव करावा लागलेला आहे. आणि अशा प्रकारे यरीहोचा पाडाव केल्यानंतर आनंदाने जयघोष करीत सर्व देवाचे लोक, इस्रायल लोक कनानामध्ये प्रवेश करते झालेले आहेत. यरीहोचा बुरुज कोसळलेला आहे आणि संपूर्ण यरीहो लुटण्यात आलेली आहे. आणि देवाने आज्ञा दिलेली आहे की त्या सर्व गोष्टी समर्पित आहेत, देवाला समर्पित आहेत. त्यातील एकही वस्तू कुणीही आपल्या जवळ ठेवायची नाही. सर्व काही देवाला समर्पित करायचं आहे. पहिला विजय होता आणि म्हणून पहिल्या विजयाचं सर्व काही देवाला समर्पित करा. देवाची ही आज्ञा. आणि अशा प्रकारे प्रियांनो, लोकांनी यरीहोचा पाडाव केल्यानंतर सर्व काही देवाला समर्पित केलं.
परंतु आखान नावाचा एक मनुष्य होता आणि त्याला त्या समर्पित वस्तूंपैकी काही गोष्टींचा लोभ सुटला आणि त्याने एक शिनारी धागा 200 शकेल रुपये आणि सोन्याची 50 शकेल वजनाची एक वीट या वस्तू त्या समर्पित वस्तूंमधून काढून घेतल्या. समर्पित वस्तूंमधून काही काढून घेणं म्हणजे देवाच्या कोपाला आमंत्रण देणं आहे हे या ठिकाणी आम्हाला समजतं. आणि जसंच आखानाने हे पाप केलं, देवाचा कोप इस्रायलावर भडकला. देवाचा कोप भडकला म्हणजे देवाच्या लोकांना साथ करत नाही, देवाच्या लोकांबरोबर जात नाही, देवाच्या लोकांमध्ये राहत नाही, देवाच्या लोकांचा त्याग करतो. आणि पुढे त्यांना ह्या शहरावर स्वारी करायची होती. यहोशुआने काही हेर पाठवले, हेर बातमी घेऊन आले. हेर म्हणाले, फार छोटंसं नगर आहे, फार छोटंसं, तिथं सगळ्यांनी जायची काही गरज नाही, 3000 लोक गेले तरी बस. आणि अशा प्रकारे छोटंसं नगर आहे, एवढ्या मोठ्या यरीहोचा पाडाव केलेला आहे, तर आता ह्या छोट्या नगराचं काय. आणि म्हणून यहोशुआने 3000 लोक त्यावर पाठवले, परंतु त्यांचा पाडाव झाला. त्या छोट्याशा नगराने यांना मारून पिठाळलं, त्यांचा पराभव झाला. आणि जेव्हा पराभव झाला तेव्हा यहोशुआने आपले कपडे फाडले, तो पश्चाताप केला, देवा परमेश्वरा हे काय झालं. आता हे जर सगळ्या राजांना कळालं, हे सगळ्या जर राष्ट्रांना कळालं, तर मग आमची काहीच धडकत नाही. एवढ्याशा आय नगराने पाडाव केला. परमेश्वर देव यहोशुआला म्हणाला, उठ, असा काय पालथा पडलास. इस्रायलाने पाप केला आहे, समर्पित वस्तूंपैकी काही काढून घेतला आहे. प्रियांनो, देव नेहमीच पाप उघड करतो, कारण तो प्रकाश आहे. ते पाप कबूल करण्यातच, पश्चाताप करण्यातच हित असतं. यहोशुआने सर्वत्र दौंडी पिटवले, चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि शेवटी आखानाची चिठ्ठी निघाली. आणि मग ठरल्याप्रमाणे आखान, त्याचं संपूर्ण कुटुंब, त्याची बायका, मुले, सर्व जे काही आहे, त्याचं शेडरे मेंढरे, त्याचे गाई बैल आणि उंट आणि सगळंच, त्याचं जे काही होतं ते सर्व त्यांनी दगडधोंड करून त्यांना मारून टाकलं, जाळून टाकलं. त्याच्यावर एक मोठी दगडाची रास केली आणि ती रास झाली अखोर खिंड. अखोर म्हणजे त्रास देणारी दरी. प्रियानो, ही त्रास देणारी पहिली दरी आहे. का जीवनात आली ही? आमच्या चुकीमुळे, आखानाच्या चुकीमुळे सर्वांना त्रास झाला. चूक एकाची, पण संपूर्ण कुटुंबाला त्रास झाला. प्रियांनो, जर कुटुंबामध्ये एकाने नियम मोडले या कोरोना व्हायरसमध्ये, तर अख्ख्या कुटुंबाला भोगावं लागलेलं आहे. प्रत्येकाने प्रत्येकाचा विचार करून जीवन जगायचं आहे. ही आहे अखोर खिंड, त्रास देणारी खिंड. देवाने त्यांना त्रास दिला नाही, त्यांनी स्वतः त्रास करून घेतला. संपूर्ण घराला त्रास झाला. आणि म्हणून प्रियांनो, आज देवाचा आत्मा आम्हाला हे सांगत आहे, या कोविड-19च्या दिवसामध्ये आम्ही जीवन जगत आहोत, तर जे नियम आहे ते पाळा. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला त्रास होणार आहे, याची
जाणीव ठेवा. आम्ही आता आमचे एकट्याचे सेपरेट राहिलेलो नाहीत, तर आमचं जीवन हे आता परस्परावलंबी झालेलं आहे. एकाची चूक सगळ्या कुटुंबाला भवणार आहे. एक व्यक्ती जर जी बाहेर जाते तिने दक्षता घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, आपल्या कुटुंबियांची विशेष खबरदारी घेतली पाहिजे. देवाची ही इच्छा आहे. देवाची ही इच्छा आहे. आणि ही आहे त्रास देणारी दरी, अखोर दरी. दुसरी दरी रक्ताची दरी किंवा शापाची दरी. आणि प्रियानो, पहिले राजे याचा 21वा अध्याय आणि त्यामध्ये आम्ही वाचतो की इस्रायलाचा राजा आहाब आणि त्याची पत्नी इजबेल ही मिस्री बाई आहे. आणि या इजबेलने देवाच्या लोकांचं, इस्रायल लोकांचं फार वाईट केलं. आहाबाला एक दिवस नाबोताचा मळा दिसतो. हा राजा आहे. नाबोत याचा मळा, आणि तो मळा त्याला फार आवडतो. आणि तो नाबोताला म्हणतो की तुला हवं तर दुसरं वतन देतो, हवं तर पैसे देतो, पण हा एवढा मळा मला दे, मला फार आवडलेला आहे. आणि पुष्कळ काही गोष्टी. नाबोत म्हणाला, नाही, मी माझ्या वाडवडिलांचं वतन कसं काय देऊ, मी नाही देणार, मी देणार नाही. माझं वाडवडिलांच्या त्या भावना आहेत, हे आहेत. देवाने आम्हाला दिलेलं आहे ते जे वाडवडिलांचं आहे ना प्रियानो, ते सोडू नका कधी. ते आशीर्वादाचं आहे. नाबोताने ऐकलं नाही. आहाब राजा कष्टी झाला, दुःखी झाला, घरी गेला, महालात गेला, जेवाना खावेना, तसा झोपून राहिला, पडून राहिला. इजबेल त्याची राणी आली, विचारलं काय झालं राजे, काय झालं. राजा म्हणाला, नाबोत मला मळा देत नाही. अरे फक्त एवढीच गोष्ट? अरे तुम्ही राजे आहात, इस्रायलाचे राजे, सगळं काही तुमचं आहे. चला उठा, जेवण करा, तो मळा तुमचा झाला. इजबेल ही दुष्ट राणी, ही देवाच्या लोकातली राणी नव्हती, ही मिस्री. प्रियानो, तिने काही कुभांड करणारे लोक, लबाड लोक, खोटे साक्षी उभा केले, सभा भरवली, नाबोताला उभा केलं, नाबोताला दोषी ठरवलं. आणि प्रियानो, नाबोताला धोंड मार करून मारून टाकला. दुसरी दरी तयार झाली, दुसरी रक्ताची दरी, ब्लडी व्हॅली. आणि इजबेलने आहाबाला तो नाबोताचा मळा दिला. मग परमेश्वर देवाने एलिया संदेष्टाला आहाबाकडे पाठवलं आणि आहाबाला परमेश्वराचा निर्णय त्याने कळवला. सांगितलं त्याला, परमेश्वर म्हणतो, तू खून करून मळ्याचा ताबा घेतला आहे काय? तू त्या सांग, ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोताचे रक्त चाटून खाल्ले, त्याच ठिकाणी कुत्रे तुझेही रक्त चाटून खातील. आहाबाला कळवलं. आहाबाने ऐकलं, आहाब पश्चातापी झाला. आहाबाने प्रियानो वस्त्रे फाडली, गोंताट गुंडाळ, उपास केला. तो गोंडपाटावर
गोंताटावर निजू लागला, मंद गतीने चालू लागला. अहाब देवापुढे लीन झाला, दीन झाला. परमेश्वर देवाने पाहिलं आणि परमेश्वर देव त्याला काय म्हणाला, मी हे अरिष्ट त्याच्या हयातीत आणणार नाही, तर त्याच्या पुत्रांच्या हयातीत त्याच्या घराण्यावर हे अरिष्ट आणि बाप सुटला. पण पुढची पिढी देवाच्या कोपाखाली आली. कोपाखालील, शापाखालील ही दरी, ही रक्तमय दरी. प्रियानो, आज देवाचा आत्मा आम्हाला काय सांगत आहे? कोणतंही आमचं पाप देवापासून लपत नाही. त्या पापाकरिता आम्ही पश्चाताप केला, देवाकडे वळालो, तरी मग पुढच्या पिढीवर तो शाप तसाच जातो. प्रियानो, अन्याय, जुलूम, जबरदस्ती, खोटे नाटेपणा, असत्यपणा, भांडण, तंटा, एखाद्याला त्रास देणे, एखाद्याला झेरी सांगणे, देवाचा कोप भडकल्याशिवाय राहत नाही प्रियांनो. आणि म्हणून आम्ही विशेष प्रकारे याची खबरदारी घेतली पाहिजे. आणि मग तिसरी खिंड या ठिकाणी सांगितलेलं आहे, बाका व्हॅली. आणि आम्ही आज शास्त्रपाठामध्ये 84 स्तोत्र वाचलेलं आहे, वचन 1 ते 12, बाका व्हॅली. आणि प्रियांनो, ही बाका व्हॅली, बाका याचा अर्थ जो आहे हा हिब्रू शब्द आहे, आणि या हिब्रू शब्दाचा अर्थ आहे विप, रुदन, रडणे, आक्रोश. आणि 84 स्तोत्र आम्हाला काय सांगत आहे पहा, की हे आरोहण स्तोत्र आहे. देवाच्या मंदिराकडे देवाचे लोक जेव्हा प्रस्थान करीत, प्रयाण करीत, तेव्हा प्रियानो हे स्तोत्र गात 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 गात, आणि प्रियानो देवाच्या निवासस्थानाकडे, देवाच्या मंदिराकडे लोक जात असत. आणि हे गीत ते गात असत. देवाच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता फार खडतर होता. त्यांना एका व्हॅलीमधून जावं लागायचं. ते उंच डोंगरावर होतं देवाचं मंदिर, आणि एका दरीमधून त्यांना जावं लागायचं. आणि त्या दरीतून जाऊन वर आल्यानंतर मग ते मंदिर त्यांना मिळत असे, परमेश्वर देवाचं मंदिर. आणि म्हणून परमेश्वर देवाच्या मंदिराची, त्या निवासस्थानाची तळमळ ह्या इस्रायल लोकांच्या जीवाला लागत असे. आणि मग ते अशा प्रकारे तो प्रवास करीत असत. त्या व्हॅलीमधून जावं लागत असत. ही बाका व्हॅली, ही रुदन व्हॅली. आणि मग त्या व्हॅलीमध्ये ती फार ओसाड होती. ते फार जीव घेणं काम होतं, फार त्रासदायक होते. आणि तो सगळा प्रवास केल्याशिवाय मंदिरात जाता येत नव्हतं. ती बाका व्हॅली, कष्टमय व्हॅली. परंतु ती व्हॅली उतरून चढल्याशिवाय देवाचं मंदिर पाहता येत नव्हतं.
प्रियानो, देवाचं दर्शन घडत नव्हतं. देवाच्या मंदिरात जायचं आहे तर गीत गात त्याच्या पुढे या, गीत गात. जणू काही देवाच्या मंदिराकडे जायचं किंवा देवाच्या भक्तीमध्ये जायचं किंवा देवाचं दर्शन घ्यायचं तर ही जणू काही एक सैतानाबरोबरची झुंज आहे. ती एक बाका व्हॅली आहे. ती रुदन व्हॅली आहे. परंतु ज्यांना परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली आहे, ज्यांचा जीव झुरत आहे, ज्यांना देवाच्या मंदिराची तळमळ लागलेली आहे, प्रियांनो, ते रुदन करणार नाही, ते गायन करणार. ते गायन, गीत गाणार, गीत गाणार. स्तोत्रकर्ता 23 मध्ये दावीद म्हणतो, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टास भिना नाही. मृत्यू छायेची दरी, ही मृत्यू छायेची दरी असायची. मृत्यू छायेची दरी. आणि त्याशिवाय देवाच्या मंदिरात प्रवेश होत नव्हता. इस्रायल लोकांना प्रवेश घेता येत नव्हता. आज आमच्यासाठी सगळं सहज झालंय, परंतु आज जरा चित्र बिघडलंय कोरोना व्हायरसमुळे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर जात होता ना प्रियांनो, तेव्हा त्याने सुद्धा एक गीत गायलं आणि मग तो त्या गेतसेमनेमध्ये गेला, त्याने प्रवेश केला, गीत गायला. प्रियांनो, देवाच्या भक्तीचा प्रवास फार खडतर आहे, खडतर आहे. परंतु ती बाका व्हॅली ती ओलांडल्याशिवाय आम्हाला तो चित्त समाधान, भक्ती हा मोठाच लाभ आहे हे समजणारच नाही, समजणारच नाही. आजच्या दिवसांमध्ये आम्ही काय म्हणू शकतो? प्रियांनो, ह्या कोविड-19नी आमचं जीवन दुर्धर केलेलं आहे. जणू आम्हाला त्या बाका व्हॅलीमध्ये घातलेलं आहे. त्या रुदन, त्या आक्रोश करणाऱ्या त्या दरीमध्ये आम्ही जात आहोत. परंतु लक्षात घ्या प्रियांनो, आम्ही दरीमध्ये जात नाहीत, तर आम्ही दरीतून जात आहोत. आम्ही दरीमध्ये खोल जात नाहीत, तर दरीतून जात आहोत. आम्ही वर चढणार आहोत. हा कोरोना व्हायरस याने आमचं जीवन अगदी निराश, हताश करून सोडलेलं आहे, भयग्रस्त करून सोडलेलं आहे. परंतु घाबरू नका, ही बाका व्हॅली आहे. यानंतर देवाचं दर्शन आहे, देवाचं दर्शन, देवाचं मंदिर आहे. ही व्हॅली संपणार आहे. देव सांगत आहे ही बाका व्हॅली संपणार आहे आणि म्हणून गीत गायचं आहे. पूर्वी आमच्याकडे जात्यावर दळण दळत असे, जात्यावर दळण, महिलांना जात्यावर दळण दळावं लागायचं. त्यावेळेला गिरण्या बिरण्या काही नव्हतं, जात्यावर. आणि हे फार कष्टाचं काम होतं. आणि म्हणून जात्यावर दळण दळणाऱ्या त्या स्त्रिया, महिला, त्या माता गाणं गायच्या, गाणं, जात्यावरची गाणी. आणि त्या गाण्याच्या धूनमध्ये, त्या गीतांच्या धूनमध्ये त्यांचे जे कष्ट होते, ते जात चालवण्याचे, ते जात ओढण्याचे, फिरवण्याचे, ते विसरून जात असत. प्रियांनो,
आज आम्हाला गीत गायचंय. ही बाका व्हॅली आहे. ही कोरोना व्हायरस आमच्यासाठी शेवट नाही. तो स्तोत्रकर्ता म्हणतो की मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो, पास होणार आहे. आम्ही बाहेर पडणार आहोत. आम्ही दरीत पडणार नाही. ही काय अखोर खिंड नाही. ही काय ती ब्लडी व्हॅली नाही. आमच्यासाठी ही आशीर्वादाची व्हॅली आहे. आणि म्हणून प्रियानो, धीर सोडू नका. धीर सोडू नका. या कोविड-19च्या दिवसामध्ये त्रास झालेला आहे. आम्हाला चर्चमध्ये जाता आलेलं नाही. आम्हाला एकत्र येऊन सहभागिता करता आलेली नाही. आमचं भीतीने कित्येक वेळा जीवन त्रस्त झालं. कित्येक वेळेला चिंता, काळजा, भय, भीती, दडपण, एन्झायटी, डिप्रेशन, कितीतरी काहीतरी झालं. घाबरून जाऊ नका. आता धीर सोडू नका. आता ही व्हॅली संपली. ही बाका व्हॅली संपली. युद्ध जिंकलाय. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टात भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. देव आमच्या बरोबर आहे. प्रियानो, स्वतःला धीर द्या. दुसऱ्यांना धीर द्या. शेजारच्या पाजारच्यांना धीर द्या. घाबरू नका. घाबरू नका. हा व्हॅली आमचा शेवट नाही. ही आमच्या आशीर्वादांची नांदी आहे. हे गमक आहे, रहस्य आहे. ही व्हॅली आम्ही चढून गेल्याशिवाय आम्हाला त्या देवाचं दर्शन घडणार नाही. आणि मग प्रियानो, काय सांगावं. आशीर्वादच आशीर्वाद. आशीर्वादच आशीर्वाद आहे. कित्येक वेळा कोविड-19 मुळे आमच्या घरामध्ये थैमान घातलं असेल. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या असतील. कित्येकांचा अर्धा पगार आला असेल. कित्येक वेळा आमचे प्रियजन, आप्तजन आम्हाला सोडून गेले असतील. त्यांचा विरह आम्हाला झाला. कित्येक वेळेला प्रियानो आम्हाला त्याची लागण झाली असेल. ही तर बाका व्हॅली. मृत्यू छायेच्या दरीतूनही गेल्याशिवाय प्रियानो त्या मंदिरात प्रवेश नाही. त्या मंदिरात प्रवेश नाही. तो स्तोत्रकर्ता म्हणतो, तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता. ते निरंतर तुझी स्तुती करत राहतील. निरंतर. स्तोत्रकर्ता 23 दावीद म्हणतो, मी तर परमेश्वराच्या घरात चिरकाल राहीन. प्रियानो, एकदा ही व्हॅली क्रॉस झाली ना, बाका व्हॅली, मग पहा, चिरकाल, निरंतर. आशीर्वादच आशीर्वाद आहे. आणि म्हणून इथे धीर सोडू नका. इथे घाबरून जाऊ नका. चर्चने आम्हाला काय दिलं आमच्या अडचणीच्या काळात? धीर सोडू नका. पाळकाने आम्हाला काय दिलं? धीर सोडू नका. ही व्हॅली आहे. आम्हा सर्वांना माहिती आहे. आम्ही सर्वजण त्या व्हॅलीमधून जात आहोत.
त्या दरीमधून जात आहोत. वर मंदिर आहे, मंदिरात देव आहे, देवाजवळ आमची धन्यता आहे. थोड्या दिवसांची ही व्हॅली, परंतु चिरकालिक निरंतरची स्तुती, धन्यवाद, गौरव, आशीर्वाद. आणि मग सर्वात पहिला आशीर्वाद काय? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, भरपुरीचं जीवन देव देणार. प्रिय, ज्या मानाने तुम्ही सोसला आहे, दुःख सोसला आहे आणि प्रभूमध्ये टिकून राहिलेला आहे, त्याच्या दुप्पट आशीर्वाद तुम्हाला मिळतील. तो योब नाही का गेला प्रियानो त्या व्हॅलीमधून? दुप्पट आशीर्वाद मिळवले त्याने. दुप्पट असंच होत नाही. ज्याला 5,000 रुपये दिले होते, ज्याला 2,000 रुपये दिले होते, त्यांनी दुप्पट केले. 5,000 वाल्याने 10,000 केले आणि 2,000 वाल्याने 4,000 केले. त्याने ते दुप्पट असेच झाले नाही. त्यांना त्या व्हॅलीमधून जावं लागलेलं आहे. तेव्हा ते 10,000 झाले, तेव्हा ते 4,000 झाले आणि तेव्हा तो धनी म्हणाला, शाबास माझ्या भल्या व विश्वासू दासा, थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहिलास, मी तुझी अनेकांवर नेमणूक करेल. या व्हॅलीमध्ये टिकून राहिलो ना प्रियांनो, आम्ही पार झालो ना, तो आमचा धनी आमची वाहवा करील. शाबास माझ्या भल्या व विश्वासू दासा. घाबरून जाऊ नका, धीर सोडू नका. आज प्रभू आमचं सांत्वन करीत आहे. आणि मग दुसरा आशीर्वाद, मग रिफ्रेशमेंट आहे, भरपुरीचं जीवन, हिरवगार कुरण, संत पाणी. भरपुरीचं जीवन, भरपुरीचं सुंदर हिरवगार. हिरवगार याचा अर्थ काय माहिती का? फ्रेश. सगळे आशीर्वाद फ्रेश. रोज सकाळी नवी होणारी त्याची दया व करुणा यांचा मुकुट. आणि मग तिसरा आशीर्वाद 84 स्तोत्रामध्ये सांगतो तो, ते अधिकाधिक शक्ती पावत जातात. शक्ती पावत जातात. आज शक्तीहीन झाल्यासारखं वाटतंय हो, काय सांगावं. आज आमचं अवसानच गळून गेल्यासारखं झालंय हो. आम्हाला काही करता येत नाही, कुठं जाता येत नाही. आमची शक्ती गेल्यासारखं वाटत राहिलंय. परंतु प्रियानो, ही व्हॅली आहे, ही संपणार आहे. अधिकाधिक शक्ती, ते अधिकाधिक शक्ती पावत जातील. भरपुरीचं जीवन आहे, मग रिफ्रेशमेंट आहे, मग अधिकाधिक शक्ती आहे. अधिकाधिक शक्ती. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही ख्रिस्ती लोक आहोत. आम्ही देवाच्या दर्शनासाठी आतुर होणारे लोक आहोत. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलूप होते, तसा आमचा जीव देवासाठी तानेला लुलूप होणारा असे ख्रिस्ती आम्ही आहोत. मंदिर उंच आहे, उंचावर आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी या व्हॅलीतून जावं लागेल. आज कदाचित ही कोरोना व्हायरस व्हॅली आहे. आता संपत आले. घाबरू नका, धीर सोडू नका. आणि मग पहा प्रियांनो, देवाचे आशीर्वादच आशीर्वाद. लक्षात घ्या, आम्ही दरीत जात नाही, तर आम्ही
दरीतून जात आहोत. आम्ही दरी पार करीत आहोत. आणि धन्य ते लोक ज्यांनी ही दरी पार केलेली आहे. आता धन्य ते लोक. प्रियानो, जर कुणी हा निराश हातास दिसत असेल, ज्यांनी धीर सोडलेला असेल, जो घाबरून गेला असेल, त्याला आधार द्या, धैर्य द्या, धीर द्या. त्याची चेष्टा करू नका. प्रियानो, आम्हाला या व्हॅलीतून वर चढायचं आहे. एकमेकांचा आधार घेतल्याशिवाय शक्य नाही. एकमेकांना आधार दिल्याशिवाय शक्य नाही. दुर्बळांना आधार द्या, दुर्बळांना आधार द्या. दुर्बळांचं ओझं व्हा. प्रियानो, आज देव आम्हाला आशीर्वाद देत आहे आणि आम्ही बिशप साहेबांचे आभार मानित आहोत. बिशप साहेबांना धन्यवाद देत आहोत की आता असा सुंदर कम्फर्टिंग द हार्ट, अंतःकरणाचं सांत्वन करणारा हा संदेश त्यांनी आमच्यासाठी पाठवून दिला. देवाने एक अद्भुत संदेश त्यांना दिला प्रियानो, की जो आज आमच्यापर्यंत पोहोचत आहे. आम्ही बिशप साहेबांसाठी देवाचे आभार मानूया. देवबापाला धन्यवाद देऊया. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आमच्या अंतःकरणाचं हृदयाचं सांत्वन करणारा तू देव आहेस. बापा, आज बिशप साहेबांनी जो संदेश 30 तारखेला आम्हाला पाळक लोकांना दिला, तोच संदेश आज मंडळीला देत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. प्रभू, ही बाका व्हॅली आम्ही क्रॉस केलेली आहे. आता जवळजवळ क्रॉस झालेलीच आहे. आता आम्ही मंदिरात प्रवेश करणार आहोत. आम्ही देवाच्या दर्शनात जवळ जाणार आहोत. आम्ही तुला धन्यवाद देतो आणि गौरव देतो. बापा, बिशप साहेबांसाठी आम्ही तुझे आभार मानतो की ज्यांच्याद्वारे हा सुंदर संदेश आम्हाला दिलास, आमचं सांत्वन केलंस. आम्ही तुझे आभार मानतो. धन्यताराला प्रेमळ प्रिय प्रभू ख्रिस्त एवढे मागतो म्हणून ते आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. यावेळेला आपण दानार्पणाकडे जात आहोत आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. दानार्पण होत असताना मंडळीला विनंती आहे, आपण सर्वांनी उभं राहायचं आहे. प्रारंभीची प्रार्थना मी करीत आहे. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, मनापासून आम्ही आभार मानतो, उपकार स्तुती करतो की आम्हाला संतोषाने तुला देता येत आहे, कारण तू आम्हाला दिलेला आहेस. हे बापा परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो की बापा, आम्ही जेव्हा हे दान तुझ्या दानकोशामध्ये समर्पित करू, तेव्हा बापा परमेश्वरा तू आम्हाला विशेष समर्पण दे. देवाचं ते देवाला आम्ही भरत आहोत, हे समाधान तू आम्हाला दे आणि बापा तुझ्या आशीर्वादाने भर. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त नावाने मागतो म्हणून ते आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. Maria
आपण दानावर आशीर्वाद मागूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आकाश कपाटे उघडून तू आमच्यावर आशीर्वादांची वृष्टी करणारा देव आहेस. आणि बापा, तुझी अपेक्षा इच्छा हीच आहे की आम्ही हे बापा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी त्या आशीर्वादांमधून इतरांना आशीर्वाद मिळावेत, ते आशीर्वाद इतरांपर्यंत वाहत जावेत, यासाठी आम्ही तुला द्यावं. हे बापा परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो. आज मंडळीने ज्या दान दिलेलं आहे ते शुद्ध पवित्र कर. आणि बापा परमेश्वरा, तुझ्या पवित्र कार्यासाठी त्याचा उपयोग होऊ दे. ज्या प्रत्येकाने दिलेला आहे त्यांना तू पाहिलेला आहे, त्यांना अधिक पटीने दे, शतपटीने दे. आणि बापा तू तुझं गौरव करून घे. बापा परमेश्वरा, पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या आधीन स्वाधीन आहोत. यानंतर हे बापा परमेश्वरा, आम्ही तुझ्या प्रभू भोजनामध्ये सहभागी होणार आहोत. तेव्हा आमचं सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आणि बापा परमेश्वरा, अतिशय लीन नम्र भग्न अनुतप्त अंतःकरणाने आम्ही बापा परमेश्वरा या प्रभू भोजनामध्ये सहभागी व्हावं, असं होऊ दे. मान महिमा गौरव देवाला. धन्यता नारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात आणि प्रभू भोजन विधीकडे आपण जात आहोत. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण, जे पापी त्यात घातले ते होते शुद्ध प्राण. आपण प्रभोजन विधीला प्रारंभ करत आहोत. प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये आपले एलिमेंट्स तयार ठेवलेले आहेत. कुटुंब प्रमुखाने हे एलिमेंट्स द्यायचे आहेत. प्रभोजन विधी गंभीर आहे. पावित्र्याने युक्त होऊन आम्ही तो पार पाडित आहोत. प्रभोजन विधीला आपण प्रारंभ करीत आहोत. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त, तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे. आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पाप कर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजारा पाजाऱ्यांशी प्रेमाने उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्वसमर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. आपण सर्व मिळून वाचूयात. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्नकर्त्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपा सागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो, त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर. आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा म्हणून यापुढे प्रतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे, आमेन.
सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्या सद्वृत्ती बाळावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे. आमेन. आपण सर्वांनी मिळून वाचूयात. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतःकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझी पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमचे चित्त शुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे. आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरवसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरवसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घ्यावयास आम्ही योग्य नाही, परंतु तुझ्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहेस. यास्तव दयाघन प्रभो, तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्या सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठायी राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल. अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर द्राक्षरस यांचा स्वीकार करू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे. आमेन. परमेश्वराला वाहण्याची प्रार्थना. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणाहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एक दात प्राणाहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चित्ताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत करीत राहा अशी आपल्या पवित्र सुवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. या सवे दाळू पित्या, आम्ही तुला अति नम्रतेने विनवितो की तू आमचे ऐकणे असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस यांचे मरण व यातना यांच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. प्रत्येकाने भाकर आपल्या हातामध्ये घ्यावी, भाकरीची प्लेट. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिले गेले त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडिली आणि आपल्या शिष्या देऊन म्हटले, घ्या, खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. सर्वांनी प्याला हातामध्ये घ्यावा, भाकरीची प्लेट खाली ठेवून द्यावी. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने प्याला हाती घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे, असे नव्या कराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणार्थ करा. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे. आमेन. कुटुंब प्रमुखाने घरातील सर्वांना भाकर द्यावी. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शरीर तुम्हाकरिता मोडण्यात आलेलं आहे त्याच्या स्मरणार्थ ही भाकर घ्या, खा आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. कुटुंब प्रमुखाने प्याला हातामध्ये घ्यावा आणि सर्वांना द्यावा.
प्रभू श्री ख्रिस्ताचे रक्त तुम्हाकरता सांडण्यात आलेला आहे, त्याच्या स्मरणात हा प्याला घ्या, प्या आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. सर्वांनी प्याला प्राशन करावा. आपण सर्व मिळून वाचूयात. हे प्रभो, पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. यास तो दूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र पवित्र सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरले आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात. परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसांवर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्व समर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करीतो. हे प्रभो, एकुलता एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभो परमेश्वरा, परमेश्वराच्या कोखरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस, तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस, तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस, तू आम्हावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक ख्रिस्ता पवित्र आत्मा सहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आपण देव बापाचा आशीर्वाद मागत आहोत. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराचा व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सर्वदा तुम्हासह राहो. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवी बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्त पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घना चिडे सरो हे चिंतनी, देहाची सो हासे